मित्रांनो नमस्कार, मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो काल विधानसभा अधिवेशनाचं पहिलं दिवस म्हणजे बजेट सेशनचं पहिलं दिवस होतं आणि त्या दिवशी ज्या प्रकारचे वाद निर्माण झाले त्याचे व्हिडिओज तुम्ही पाहिले असतील. त्यात पहिला वाद म्हणजे अबू आझमी यांचं जे वक्तव्य त्याने दिलं होतं, औरंगजेबावर जे प्रेम त्याचं व्यक्त करणारं एक वक्तव्य होतं की औरंगजेब हा एक चांगला शासक होता, त्याने कधीही धर्मांतरण करण्यासाठी कधीही लोकांना प्रेरित केलं नाही किंवा एक भारताच्या प्रगतीमध्ये त्याचं एक बहुमूल्य एक भाग आहे, अमूल्य एक योगदान आहे औरंगजेबाचं, असं त्यांनी म्हटलं होतं. त्याच्यावर वाद निर्माण झालाच. आता दुसरं वक्तव्य ज्यावर अधिवेशनामध्ये वाद निर्माण झाला तो भैयाजी जोशी यांचं, जे की RSSचे एक वरिष्ठ स्वयंसेवक आहेत, बऱ्याच वर्षांपासून संघाचं काम करत आहेत. त्यांनी घाटकोपरमध्ये एक भाषण देताना म्हटलं की घाटकोपरची मूळची भाषा ही गुजरातीच आहे आणि मुंबईच्या वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळी भाषा बोलली जाते आणि मुंबईमध्ये जे बाहेरून लोक येतात, गुजराती असतील आणि इतर राज्यांमधून येत असतील, त्यांना काही मराठी शिकलीच पाहिजे असं काही अट नाही आहे किंवा अनिवार्य नाही आहे. आता मित्रांनो या वक्तव्याचं ना जितकं खंडन आपण करू तितकं कमीच आहे आणि त्या वक्तव्यापेक्षा मला दुःख या गोष्टीचं झालं, जे की राज ठाकरेंनी सुद्धा हायलाईट केलं की भैयाजी जोशी हे स्वतः मराठी आहेत आणि एक मराठी व्यक्ती असून मराठी भाषेचं ज्या व्यक्तीला अभिमान असलं पाहिजे तो व्यक्ती समोर येऊन म्हणतोय की मुंबईत राहणाऱ्या लोकांसाठी म्हणजे जे बाहेरून लोक येतात त्यांना मराठी शिकण्याचं काही अट नाही आहे, अनिवार्य नाही आहे. त्यामुळे खरंच वेदना होतात आणि एक मराठी व्यक्ती असल्यामुळं स्वतःला एक दुर्दैवी मी समजतो की आज मराठीमध्ये खरंच परप्रांतीय लोकांची भाषा ही हवी होत चालली आहे. वारंवार आपण पाहतोय की अशा प्रकारचे वक्तव्य लोक देत आहेत. आता मित्रांनो जेव्हा या वक्तव्यामागं एक जी महत्त्वाची समस्या आहेत त्यावर नेत्यांनी बोललं पाहिजे, तेव्हा आमचे नेते काय करत आहेत? या वक्तव्यावर फक्त आणि फक्त राजकारण खेळण्याचा प्रयत्न होतोय. आमचे उद्धव ठाकरेंनी काल वक्तव्य दिलं, त्याने म्हटलं की सर्व लोक छावा चित्रपट पाहत असताना काही अनाजी पंत इकडे मुंबईत येऊन मराठी अमराठी अशा वादाचा विष पेरून गेलेत. आता या वक्तव्याकडे जर बघितलं तर नीटपणे त्या वक्तव्याचं खंडन करण्यापेक्षा किंवा त्या वक्तव्याच्या मागे काय समस्या आहेत मुंबईत, का मराठी भाषा ही दुय्यम भाषा होत चालली आहे, यावर टिप्पणी करण्यापेक्षा उद्धव ठाकरेंनी अनाजी पंत हा शब्द वापरला. आता अनाजी पंत हा शब्द का वापरला असेल? कारण भैयाजी जोशी हे स्वतः ब्राह्मण आहेत आणि वरून आमचे मुख्यमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीस, जे की उद्धव ठाकरे त्यांना परम शत्रू मानतात, ते सुद्धा ब्राह्मण आहेत. त्यामुळं एक जातीला हायलाईट करण्यासाठीच अनाजी पंत हा शब्द उद्धव ठाकरेंनी वापरलाय. आणि मला तर आजकाल वाटायला लागले की उद्धव ठाकरे जरा जास्तच शरद पवारांचे क्लासेस अटेंड करायला लागलेत. दोघंही जातीवादी राजकारणात एकमेकांची स्पर्धा करतात असं वाटायला लागले की मी पुढे जातो की तू पुढे जातो. म्हणून उद्धव ठाकरे सुद्धा आता अशा प्रकारचे वक्तव्य द्यायला लागलेत. मुस्लिम अपीजमेंट करण्यापर्यंत ठीक होतं, पण आता जातींचं राजकारण सुद्धा उद्धव ठाकरे आणि त्यांचा हिंदुत्ववादी स्वतःला म्हणवून घेणारा पक्ष आता तशा प्रकारचं राजकारण करणार आहे का हा प्रश्न आहे. आणि जेव्हा बापांनी वक्तव्य दिलं आहे तेव्हा सुपुत्र कसे मागे राहतील? तेव्हा आदित्य ठाकरेंनीही म्हटलं की बुलेट ट्रेनचं जे प्रोजेक्ट सुरू केलेलं आहे मुंबई ते अहमदाबाद, ते प्रोजेक्ट का होतं आहे यामागचं खरं कारण हे भैयाजी जोशी यांच्या वक्तव्यावरून आपल्याला आता कळतं आहे. आता मित्रांनो विकास आणि जे काही प्रगती मुंबईत होते त्याचं आणि मराठी भाषेचं जे संबंध आदित्य ठाकरेंनी लावलं आहे ना, ते खरंच आश्चर्यचकित करणार आहे आणि इतकं निर्लज्ज आहे. खरं तर मग आपण असं करूया आता की जे चायनाचं आहे ना, ग्रेट वॉल ऑफ चायना, तसंच महाराष्ट्राच्या चहूबाजूला एक मोठी भिंत बांधून टाकू. रस्ते, पोर्ट्स, जे बंदरं आहेत किंवा रेल्वे आहे ते सगळं बंद करून टाकू. एकही दुसऱ्या राज्यातून दुसऱ्या देशातून महाराष्ट्रात व्यक्ती येणार नाही, मग त्यांची भाषासुद्धा येणार नाही. आणि विकास वगैरे कशाला पाहिजे हो? कशाला पाहिजे? सगळे रस्ते, सगळी काही सुखसुविधा ज्या आहेत, जे विकासाची कामं महाराष्ट्रात होत आहेत ती सगळी बंद करूया. म्हणजे आदित्य ठाकरेंनी जे बुलेट ट्रेनला टार्गेट केलं आहे या मराठीच्या वादावरून, याचा निष्कर्ष केवळ हेच निघतं आहे, हे सगळे प्रोजेक्ट महाराष्ट्रामध्ये स्क्रॅप करून टाकू. आणि तुम्ही सुद्धा गडकरींना आणि प्रधानमंत्रींना पत्र लिहा की महाराष्ट्राला जे काही बजेट देण्यात येतं आहे हे सगळी विकास कामं करण्यासाठी, तो बजेट देऊ नका, काहीही गरज नाही आहे. आम्हाला आता बुलेट ट्रेन किंवा जे नवनवीन महामार्ग वगैरे बनत आहेत त्याचीसुद्धा गरज नाही आहे. कारण महामार्ग जर बनले मग दुसऱ्या राज्यातून लोक इथे येतील, मग त्यांची भाषा हळूहळू इथं विस्थापित व्हायला सुरू होईल, मग मराठी दुय्यम होईल. आणि त्या भीतीपोटी आपण विकासच महाराष्ट्रात करायचा नाही असा आदित्य ठाकरेंचा एक निष्कर्ष माझ्या बुद्धीने तरी मी काढू शकतोय.
आणि त्याशिवाय इतर कोणताही निष्कर्ष मला दिसत नाही. त्यामुळं पिता पुत्र हे दोघेही आपली बुद्धी कुठेतरी गहाण ठेवून बसले असं वाटायला लागले. कारण मित्रांनो, BJP कडून अशा मुद्द्यांना हायलाईट करण्यासाठी मी त्यांच्याकडून अपेक्षा ठेवत नाही आहे. कारण त्यांना अनेक राज्यांमध्ये आपलं राजकारणाचं हित साधायचं आहे. तमिळनाडू झालं, मध्य प्रदेश झालं, उत्तर प्रदेश झालं, अनेक राज्यांमध्ये आपलं विस्तार त्यांना करायचं आहे. त्यामुळे एका राज्याची भाषा ही त्यांच्यासाठी जास्त महत्त्वाचा मुद्दा नाही आहे. आणि देवेंद्र फडणवीस कितीही एक शक्तिशाली नेता असले तरीसुद्धा BJPचे नेता आहेत. त्यामुळं त्यांच्याकडून जेवढी अपेक्षा मी मराठीच्या संवर्धनासाठी करतो त्यापेक्षा जास्त अपेक्षा मी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंकडून करतो. कारण त्यांचा पक्ष हा प्रादेशिक पक्ष आहे आणि त्यांचा पूर्ण पक्षच हा मराठी भाषेच्या मुद्द्यावर आधारलेला आहे. आणि त्यांनी या समस्यांना पुढे येऊन एक हायलाईट केलं पाहिजे. याच्या मागे जी मुख्य समस्या आहेत, जसं की मराठी शाळांची एक महत्त्वाचा मुद्दा आहे. मी माझं उदाहरण देतो तुम्हाला. 1ली ते 10वी आणि त्याच्या अगोदरचं बालवाडीचं शिक्षणसुद्धा मुंबईत गोरेगावला मी होतो, तिथे मराठी शाळेत झालं. आता माझं सर्व शिक्षण मराठीच झाल्यामुळं माझ्या रक्तातच मराठी आहे. माझी विचार करण्याची भाषा ही माझी मातृभाषा म्हणजे मराठी आहे. त्यामुळं यापुढं मी कुठल्याही प्रकारचे कोर्स करण्यासाठी बाहेर देशात जरी गेलो तरीसुद्धा माझी विचार करण्याची भाषा मराठी असल्यामुळं माझ्या रक्तातून मराठीला वेगळं करणं शक्य नाही आहे, ते अशक्य आहे. पण आजकालचे जे पालक आहेत ते आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमांमध्ये शिकण्यासाठी घालत आहेत. त्यामुळे त्या मुलांची विचार करण्याची भाषाच ही इंग्रजी व्हायला लागली. आणि ते पालक इंग्रजी शाळेत का टाकतायत? कारण आमच्या सरकारी ज्या मराठी माध्यमातील शाळा आहेत त्याची जी दुर्दशा या राजकारण्यांनी करून ठेवलेली आहे, त्या शाळेत कोणताही पालक आपल्या मुलांना शिकण्यासाठी घालणार नाही जर त्याची आर्थिक परिस्थिती ही इंग्रजी शाळेत घालण्यासारखी असेल. तो कदापि त्या शाळेमध्ये आपल्या मुलांचं ॲडमिशन करणार नाही. आणि मित्रांनो, खरं सांगू, 10वी नंतर सुद्धा जे अभियांत्रिक शिक्षण असतं किंवा मेडिकल एज्युकेशन आहे ते सुद्धा आपल्या मातृभाषेमध्ये असलं पाहिजे. तसं आता हिंदीमध्ये सुरू झालं आहे, तसंच मराठीमध्ये सुद्धा आता मोठ्या प्रमाणात याला इम्प्लिमेंट करण्यासाठी याची पॉलिसी सरकारने आखली पाहिजे. कारण 10वीपर्यंत जरी मराठी शिक्षण झालं असलं तरी यापुढं म्हणजे मी जसं आता बॅचलर केलं तर बॅचलरमध्ये इंग्रजीमधून ते शिक्षण असल्यामुळं मला रोजच्या रोज इंग्रजी बोलावी लागते आणि त्यामुळं कुठे ना कुठे माझ्या मराठीवर त्याचा इम्पॅक्ट होतो. त्यामुळं मूळ समस्या जी आहे ते शिक्षणामध्ये. आणि शिक्षण का अमराठी होत चाललं आहे? कारण आमची पॉलिटिकल लीडरशिप ही मराठी लोकांच्या हातात नाही आहे. आज तुम्हाला मी डेटा सांगतो. 1991 ते 2024पर्यंत जवळजवळ 94 खासदार या मुंबईतून निवडून गेले. त्यातले जवळजवळ 45% जे खासदार आहेत ते अमराठी होते, मूळचे मुंबईचे किंवा महाराष्ट्राचे नव्हतेच. इतर गुजराती किंवा साऊथर्न जे स्टेट्स आहेत त्याच्यातून त्यांचा मूळचा वास्तव आहे. आणि जेव्हा आपले मराठी लोकच त्यांना निवडून देत होते आणि मूळतः हे काँग्रेसमुळे झालेलं आहे. मुंबईत असताना आपली सत्ता राखण्यासाठी बहुधा त्या लोकांनी एक 50% जास्त उमेदवार हे अमराठी उभे केलेले आहेत, उभे करतात. आणि BJP तेच मार्ग आज फॉलो करते. याची संपूर्ण जबाबदारी ही मनसे, शिवसेना, उद्धव ठाकरे यांच्यासारख्या प्रादेशिक पक्षांवर, प्रादेशिक नेत्यांवर आहे. त्यांनी ही समस्या उचलली पाहिजे. केवळ राजकारण करून किंवा भैयाजी जोशी यांनी काय म्हटलं, अरे त्यांनी रियालिटी बोलून दाखवली आहे. कारण ते बोलण्याची हिंमत अनेक लोकांना होत नाही आहे. घाटकोपरमध्ये मूळची भाषा ही का बदलत चालली आहे हा मूळ प्रश्न आहे. भैयाजी जोशी केवळ सत्य बोलले म्हणून त्यांच्यावर टीका करून काही उपयोग नाही आहे. कारण त्यांच्यासमोर जी जनता बसलेली होती ती अमराठी असेल आणि त्या लोकांना इन्फ्लुएन्स करण्यासाठी, संघाच्या जवळ आणण्यासाठी असेल, त्यांनी ते वक्तव्य केलं असेल. आता जनता तशी आहे म्हणून त्यांनी ते वक्तव्य केलं. समजा जर तिथे बहुतांश मराठी बोलणारे लोक असती तर भैयाजी जोशी यांची हिंमत झाली असती का हे वक्तव्य देण्याची की घाटकोपरची भाषा ही गुजराती आहे. त्यामुळं जो समाज बदलत चालला आहे, आपण मराठीला दुरावत चाललो आहे, आपलं जीवन हे अमराठी होत चाललं आहे. इंग्रजी असेल, हिंदी असेल, याचा जे एक प्रभाव आपल्या आयुष्यावर, एक शिक्षणावर पडत चाललं आहे आणि मराठीपेक्षा त्याचा प्रभाव जास्त होत चालला आहे. त्याच्यामुळं मुंबईतून मराठी ही लुप्त होत चाललेली आहे. आज जर लोकसंख्येच्या हिशोबाने जर आपण बघितलं, माझ्याकडे डेटा आहे 2019 नुसार जर आपण बघितलं तर 19च्या अगोदर 25,88,00,000वरून जी हिंदी बोलणारी जी लोकं आहेत किंवा मराठी ज्यांची मातृभाषा नाही आहे
अशा लोकांची 25 लाखांवरून लोकसंख्या जी आहे ती 35 लाखापर्यंत त्याच्यात वाढ झाली आहे. हा डेटा 2019चा आहे. आणि मराठी ज्यांची मातृभाषा आहे त्यांच्या लोकसंख्येमध्ये घट झाली आहे. जवळजवळ 2019च्या अगोदर जो डेटा होता तो 45.23 लाखांवरून जास्त लोक होते जे स्वतःची भाषा मराठी म्हणून लोकांना सांगत होते. पण याच्यात जवळजवळ 2 लाखांची कमी आली आहे. म्हणजे 44.4 लाखांवर ही संख्या गेली आहे आणि 2019चा डेटा आहे. आज जर सर्वे केला तर कदाचित ह्याच्यात अजून कमी झाली असेल. त्यामुळं राजकारणी आणि ज्या लोक हे मराठी भाषेचे नाटकं करतायत, चाळे करतायत ना, जी एक खोटं प्रोपगंडा पसरवण्याचा प्रयत्न होतोय, त्याच्या मागची मूळ समस्या ही जनतेमध्ये लपलेली आहे. लोक आपल्या मुलांना मराठी शाळेत पाठवत नाही आहेत, मराठी बोलत नाही आहेत. घरात सुद्धा पालक आजकाल तर मी बऱ्याच पाहुण्यांच्या घरी जेव्हा जातो तेव्हा त्यांची मुलं इंग्रजी शाळेत जातात आणि त्याच्यामुळं त्यांची घरात बोलण्याची भाषासुद्धा ही इंग्रजी झालेली आहे. त्यामुळे आपल्या घरापासून पहिलं बदल करावं लागेल. आणि आदित्य ठाकरे जे आज म्हणतायत की मराठी वगैरे करतायत, त्यांनी स्वतः पुढे येऊन सांगावं बरं, त्यांचं शिक्षण हे कोणत्या माध्यमातून झालं आहे, मराठी की इंग्रजी? त्यामुळे दुसऱ्यांना ज्ञान पाजळण्यापेक्षा पहिल्या आपल्या घरात या मराठीचं संवर्धन करण्याचं गरज आहे. त्यामुळे भैयाजी जोशी काय बोलतात किंवा इतर नेते काय बोलतात याचं काहीही महत्त्व नाही आहे. मुंबईत मराठी माणूस काय करतोय, तो मराठीचं संवर्धन करतोय का, ही मुख्य समस्या आहे आणि याच्यावर जास्त लक्ष देण्याची गरज आहे. असो मित्रांनो, बऱ्याच लोकांना आता हे माझं वक्तव्य आवडेल किंवा न आवडेल मला याचा अंदाज नाही आहे. कारण जेव्हा लोक खरी बोलतात ना तेव्हा लोकांना दुःख होतं आणि आपली चुकी जेव्हा आपण दाखवून देतो तेव्हा आपल्याच लोकांना जास्त झोंबतं. लोकांना वाटतं की अरे काय बोलतोय हा. भैयाजी जोशी यांच्या वक्तव्याचं खंडन करण्याची गरज आहेच. पण आपण जी चुकी केली आहे इतके वर्ष, आपण ज्या परप्रांतीय लोकांना निवडून देतोय खासदारकी आमदारकीवरून, त्या लोकांना कोणी निवडून दिलं आहे, कोणत्या मराठी लोकांनी त्यांना मतं दिली आहे? ती मुंबईतच राहतात ना. त्या लोकांना जागृती का होत नाही? मनसेला किती वेळा तुम्ही निवडून दिलं, ते लोक मराठीचा मुद्दा उचलतात. मग त्या आमदारांना तुम्ही किती मतं दिली आणि परप्रांतीय आमदार जे उमेदवारी जे उभे राहतात त्यांना किती मतं दिली हे स्वतःला विचारा. मग तुम्हाला कळेल की मुंबईतून मराठी की लुप्त का होत चालली. असो मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.